ऐशिया संपत्ती आम्हा संसारी, ऐशिया संपत्ती आम्हा संसारी, भोगाची या परी काय सांगू, काम तो कामना भोगी तसे देवा, आलिंगणे हेवा चरणचुंबी, शांतीच्या संयोगे निरसला ताप, दुसरे ते पाप भेद बुद्धी, काम तो कामना भोगी तसे देवा, आलिंगणे हेवा चरणचुंबी, तुका मने पाहे तिकडे सारिखे, तुका मने पाहे तिकडे सारिखे, आपुले पारिखे निरसले, काम तो कामना भोगितसे देवा, आलिंगणे हेवा चरणचुंबी, विठ्ठला 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 सद्गुरु हे स्वामी, पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी, श्री पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी, श्री पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी, दया पाद पद्मे नमन माझे, दया पाद पद्मे नमन माझे, जननी देवाची सारस्वताचे गोड, तुम्हीच लावले जी झाड, तरी अवधानी अमृते वाढ शिंपुनिकिजे, संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जुगं शिरसा गुरुन्तं, काषाय वस्त्रं करदंडधारिणीं, कमंडलूपद्मकरेण शंखं, चक्रं गदाभूषयितभूषणाढ्यं, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये, तैसे तुमचे अवधान धाये, आणि तुम्ही म्हणा हे होय, ऐसे वक्तृत्व कवना हे जेणे तुम्ही रिझा, जयांचे किलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुणी आता सो मंत्रहीन क्रिया, नकाचर्या विचारू, घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, जोडोनी अंजुळ असे दाना उतावेळ, पहा पहा कृपा दृष्टी, बोला उरलिया गोष्टी, विठ्ठला ऐशिया संपत्ती
संपत्ती आम्हा संसारी, ऐशिया संपत्ती आम्हा संसारी, भोगाची या परी काय सांगू, काम तो कामना भोगी तसे देवा, लिंगणी हेवा चरणचुंबी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनोर्पी सेवेसाठी निवडलेला अभंग हा श्रीमंत संत वैराग्य राग रसिक सच्चिदानंद स्वरूप भक्त कल्याण मूर्ती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा एक अत्यंत महत्वाचा, अत्यंत प्रसिद्ध, जवळजवळ सगळ्यांच्या पाठांतरातला किंबहुना पाठ जरी नसला तरी मोबाईल मध्ये असलेला गोड असा चार चरणाचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. आणि या अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज स्वतःच्या जीवनातील संपत्ती सांगतात. विठ्ठला किम निमित्ताने सेवा हे वेगळं सांगायलाच नको. वेगळं सांगण्याचं कोणतंही आणि काहीही कारणशेष नाही, किंबहुना ती वेळही नाही. पण तरी सुद्धा वक्त्याचं प्रधान कर्तव्य या न्यायाने सांगायचं ठरलं तर ही आषाढीची महावारी आणि त्या महावारीतील ही त्रयोदशीची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या सामान्य यकश्चित वारकरी विद्यार्थ्याच्या वाट्याला कोणत्याही प्रकारचा अधिकार, योग्यता, अभ्यास, भाषा कौशल्य, स्वराचं ज्ञान, तालाचं ज्ञान किंबहुना कोण्याही ग्रंथाचं पांत अध्ययन नसताना सुद्धा ही आजची कीर्तनाची सेवा सर्व फळा संस्थांच्या वतीने माझ्या वाट्याला आलेली आहे. विठ्ठला विठ्ठला तसं तर सकाळपासून विचार चालला होता की होईन भिकारी पंढरीचा वारकरी हा अभंग घ्यावा, पण अगदी इथे आल्यानंतर हे सगळं वैभव पाहिलं आणि डोळे दिपले आणि तिथून पुढं अभंगाचा विचार बदलला की होईन भिकारी आता हे नको, आता संतांची संपत्ती, मोतीराम महाराजांची संपत्ती सांगणारा अभंग घ्यावा, म्हणून हा अभंग निवडला. विठ्ठला विठ्ठला आणि मोतीराम आपण ज्यांच्या फडावरती सेवा करत आहोत त्यांचं जीवन सामान्य नाही, सामान्य नाही. हो, अगदी एक ओवी आहे, तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, म्हणून वाणावे ऐकावे तेची सदा, म्हणून तेची सदा वाणावे, म्हणून तेची सदा ऐकावे. या ओवीचा अर्थ काय तर या ओवीचा अर्थ असा आहे, प्रत्येक जीवाच्या जीवनातलं काहीतरी हरवलेलं आहे आणि प्रामुख्यानं प्रत्येक जीवाचं काय हरवलं असेल तर प्रत्येक जीवाची आत्मवस्तू हरवलेली आहे आणि ती आत्मवस्तू ही संतांच्या चिंतनाने प्राप्त होते. या ओवीचा थोडासा संदर्भ जर मोतीराम महाराजांकडे लावायचा ठरला तर तो आपल्याला असा लावता येईल की या स्वत्वाचा लोप पावण्याची शीग झाल्यानंतरच या हरपण्याच्या आणि या अज्ञानाच्या अंधकारामध्ये उगवलेला दिनकर म्हणजे श्री मोतीराम महाराज. विठ्ठला विठ्ठला त्यांचं जीवन सामान्य नव्हतं. कोणत्याही प्रकारची दळणवळणाची साधनं उपलब्ध नसताना सुद्धा, कोणत्याही प्रकारच्या सुखसुविधा उपलब्ध नसताना सुद्धा त्यांनी एका काळामध्ये समाजाला ही कीर्तनाची गंगा तिथपर्यंत नेऊन समाजाला अमृतपान करविण्याचं काम केलं. नवे नव्हे एक ओवी मोतीराम महाराजांना पूर्ण लागू होती. 18व्या अध्यायातील माऊलींची एक फार गोड ओवी बर का आत्माराम महाराज, फार गोड ओवी. अगदी माऊली सांगतात की भगीरथाच्या 3 पिढ्यांनी प्रयत्न केले, पण भगीरथ हा स्वर्गातली गंगा मृत्यू लोकामध्ये आणण्यासाठी तो कारणीभूत ठरला. नवे नव्हे मोतीराम महाराज म्हणजे
या महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाच्या इतिहासातील गौतम ऋषी होते. कशावरून? ज्ञानोबारांच्या ओळीवरून. गौतमाचे मिशे कळीकाळ ज्वरितो देशे, पाणी ढाळू श्रीशे गंगेचा केला. विठ्ठला मानावेच लागतील. का? कोणत्याही प्रकारची दळणवळणाची साधनं उपलब्ध नव्हती, कोणत्याही प्रकारच्या सुखसुविधा उपलब्ध नव्हत्या, कोणत्याही प्रकारची खाण्याची व्यवस्था नव्हती. पण अशाही काळात या लोकांनी परमार्थ बंद पडू दिला नाही. नव्हे एका जुन्या महात्म्याच्या मुखातून मी त्यांच्याबद्दल ऐकलेलं आहे की वारी करत असताना पूर्वीच्या काळामध्ये जर फार पाऊस आला तर या लोकांनी भाकरी सुद्धा खाल्ल्या नाही. नव्हे भाकरी करू देण्या इतका, म्हणजे पूर्वीचा पाऊस पण फार जोरात असायचा, त्यामुळे त्यांना भाकरीही करता आल्या नाही. नव्हे एक त्या महात्म्याने असं सांगितलं की ते ज्वारीचं पीठ घ्यायचं, ते गव्हाचं पीठ घ्यायचं, एका त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, ते कालवायचं आणि तसंच प्यायचं. अशा काळात त्या लोकांनी परमार्थ केला. जुन्या लोकांनी कण्या आणि वाळलेल्या भाकरी खाऊन सप्ते केले, आपले गुलाबजामुन खाऊन बंद पडायची वेळ आली. विठ्ठला विठ्ठला आणि केवढं वैभव आज मोतीराम महाराजांच्या आशीर्वादाने निर्माण झालेलं आहे. पण खरं सांगू, हे सगळं वैभव निर्माण केलं, संस्थानला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, चिटणीस, खजिनदार, सचिव, नव्हे या संस्थांमधील प्रत्येक ज्यानेही कोणी या संस्थांच्या बांधकामाला रुपया दिलेला आहे त्या प्रत्येक भाविकाचे आभार मानावेच लागतील. आभार. पण ऐका, नुसते आभार मानून जमणार नाही. योग आला जीवनात, एवढी मोठी वास्तू उभी राहिली, योग आला जीवनात, पण आता सांभाळणं आपलं काम आहे. पण सांभाळण्याच्या बाबतीत आपण फार कमी पडत आहोत. विठ्ठला विठ्ठला अरे ज्याची त्याने जरी स्वच्छतेची काळजी घेतली तरी इतरांकडे अंगुली निर्देश करण्याचं कामच राहणार. आपण महान परंपरेत जन्माला आलेलो आणि कोणत्याही परंपरेत जन्माला येणं सोपं असतं, पण साधू संतांनी निर्माण केलेली परंपरा ही टिकवणं फार अवघड असतं. नवे महाराज सांगतात, तुकोबारायांचं एक अत्यंत गोड प्रमाण आहे. महाराज सांगतात, वडिलांची हजारो एकर जमीन असली म्हणजे मुलाला काय डायरेक्ट पीक भेटत असतं का मोतीराम महाराज? बाप करी जोडी लेकराचे बोडी, बाप करी जोडी लेकराचे बोडी, आपुली कुर्बानी आपुली कुर्बानी वाड बोडी, आपुली कुर्बानी वाड बोडी, बाप करी जोडी लेकराचे बोडी, बाप करी जोडी लेकराचे बोडी, आपुली कुर्बानी वाड बोडी, आपुली कुर्बानी वाड बोडी, आपुली कुर्बानी वाड बोडी, आपुली कुर्बानी वाड बोडी. बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवंडी वाळवून. तुकोबारायांचं एक अत्यंत गोड प्रमाण आहे. महाराज सांगतात, वडिलांची हजारो एकर जमीन असली
म्हणजे मुलाला डायरेक्ट पीक भेटत नसतं, त्याला पण त्याच्यामध्ये कष्ट करावेच लागतात. मिराशीचे मुन शेत, मिराशीचे मुन शेत, मिराशीचे मुन शेत, मिराशीचे मुन शेत, पिका नाही देत उगे, पिका नाही देत उगे, पिक नाही देत उगे, पिक नाही देत उगे, पिक नाही देत उगे, पिक नाही देत उगे. मिराशीचे मुन शेत, पिका नाही देत उगे, पिका नाही देत उगे, पिका नाही देत उगे. मिराशीचे मुन शेत, पीक नाही देत उगे. आणि ही आपली मिराशी आहे. आणि मिराशी मिराशी कशाला म्हणतात, तर मेरे नाम पर चूम दी गई राशि उसको कहते हैं मिराशी. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. विठ्ठला, 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 विठ्ठला. असो, म्हणून मोतीराम महाराजांचंच काहीतरी वैभव सांगावं या निमित्तानं हा अभंग निवडलेला आहे. आणि आपण सर्व मंडळी 20 दिवसाचा प्रवास करून पायी चालत आपण आळंदी पासून पंढरपूर पर्यंत आलेला आहात. आपल्या चरणाला वंदन केलं पाहिजे. नमो तीर्थ पंथे चालती तयासी, 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 येती ओळवित त्यासी नमो, नमो तीर्थ पंथे चालती तया, पंथे चालती पाऊले, नमो तीर्थ पंथे चालती तया, नवंत पंथे चालती तया, येती ओळवित त्यासी नमो, त्याची नमो, त्याची नमो. नमो तीर्थ पंथे चालती तयासी, येती ओळवित त्यासी नमो. ऐशी या संपत्ती आम्हा संसारी, भोगाची परी काय सांगू, काम तो कामना भोगीतसे, देवा आलिंगणे हेवा चरणचुंबी. प्रस्तुत सेवेसाठी जो अभंग निवडलाय, या अभंगातून तुकाराम महाराज आपल्या जीवनातील संपत्ती सांगतात व ती संपत्ती आम्ही कशी भोगतो हे सांगतात. विठ्ठला विठ्ठला. जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या जीवनातील संपत्ती सांगतात व ती संपत्ती आम्ही कशी भोगतो हे सांगतात. वास्तवात तुकाराम महाराज आणि संपत्ती हे समीकरण जुळत नाही. प्रारंभाला 2-4 प्रश्न निर्माण होतात. संत आणि संपत्ती हे समीकरण जुळत नाही. दुसरी गोष्ट, संतांना संपत्ती शोभत नाही. तिसरी गोष्ट, संतांकडे संपत्ती दिसत नाही. आणि चौथी गोष्ट, संतांनी संपत्तीचं प्रदर्शन करणं बरोबर नाही. विठ्ठला विठ्ठला. संत आणि संपत्ती हे समीकरण जुळत नाही. संत आणि भजन हे संयुक्तिक आहे. संत आणि वारी हे संयुक्तिक आहे. संत आणि पारायण हे संयुक्तिक आहे. संत आणि संपत्ती हे संयुक्त
संयुक्तिक नाही. विठ्ठला विठ्ठला. मामासाहेब म्हणायचे बर का, प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुनाम गुरु गुरुवर्य प्राचार्य मामासाहेब दांडेकर म्हणायचे की बुवानं कधी धर्मशाळा बांधायची नाही, लोकांच्या धर्मशाळेत राहायचं. बुवानं कधी गाडी घ्यायची नाही, केशव महाराज गाडीवाला ओळखीचा ठेवायचा. आणि बुवानं कधी सप्ताह करायचा नाही, लोकांच्या सप्त्यात कीर्तन करायचं. विठ्ठला विठ्ठला हे संयुक्तिक नाही. संत आणि भजन हे संयुक्तिक आहे. संतांनी भजन केलंच पाहिजे, अहो रात्र भजन केलं पाहिजे. आता हे सर्वच मंडळी आपण किती निष्ठेनं भजन करता. कधी कधी बाहेरून का होईना पण दिंडीतलं भजन पाहण्याचा योग येतो. आमच्या ही दिंडीत चालणारं एक व्यक्तिमत्व योगायोगाने आज उपस्थित आहे मोतीराम महाराज. हे आमचे हनुमान दादा येडशीकर आहेत. लाल उपरण्याचा काठ आहे ना, येडशीकर. सकाळी 6ला माऊलींची पालखी निघाली की तिथून ते संध्याकाळी माऊलीची आरती होईपर्यंत त्या माणसाचा टाळ बंद नसतो, अजिबात नाही. तसं तर ते 2लाच उठतात. 2ला उठायचं, जागरला उभं राहायचं, काकड्याला उभं राहायचं, दिवसभर चालायचं आणि परत संध्याकाळी तळावरती कीर्तनाला उभं राहायचं. का? संत आणि भजन हे संयुक्तिक. आमचे गुरुवर्य गाथामूर्ती बोधे बाबा आयुष्यभर भजन केलं, दुसरं काहीच केलं. जोग महाराज संस्थेतलं एकदा फक्त प्रॅक्टिसचं कीर्तन केलं आणि नंतर चंद्रभागेत आणून फेटा सोडून दिला, फेटा टाकून दिला, परत कीर्तन नाही केलं. त्यांना विचारलं का हो, कीर्तन परंपरा एवढी उज्ज्वल आहे, कीर्तन परंपरा एवढी शुद्ध आहे, मोठी आहे, तरी पण तुम्ही फेटा का चंद्रभागेत टाकला? त्यांनी सांगितलं मी जर कीर्तन करायला लागलो तर लोकांच्या मानापानात अडकून माझं भजन बाजूला राहील आणि माझं भजन बाजूला राहिलं तर परमात्म्यात आणि माझं अंतर पडेल. विठ्ठला विठ्ठला. आणि मोतीराम महाराजांनी तरी त्यांच्या जीवनात काय वेगळं केलं? आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक. नेनो प्रकार आनिक, नेनो प्रकार आनिक, नेनो प्रकार आनिक, नेनो प्रकार आनिक. सर्व भाविक, सर्व भाविक
सांगितलं, मोतीराम महाराज हे प्रमाण छातीवर हात ठेवून म्हणत होते आणि तो अधिकार त्यांचाच होता, आमच्या सारख्याचा नाही. विठ्ठला 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 आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार आणि सर्व भावे एक विठ्ठलाची प्रमाण. संत आणि संपत्ती हे संयुक्तिक नाही. दुसरी गोष्ट, संत आणि संपत्ती, संतांना संपत्ती शोभत नाही, शोभत नाही. संतांना काय शोभत? संतांना त्याग शोभतो, संपत्ती शोभत नाही. जेवढा त्याग मोठा तेवढा महात्मा मोठा, जेवढा त्याग मोठा तेवढा महात्मा मोठा. पूर्वीच्या काळामध्ये जितके महाराज साधे असायचे, लोक त्यांना तितका मोठा महात्मा समजायचे. आता उलट, आता उलट, जेवढी पत्रिका मोठी तेवढा बुवा लबाड. विठ्ठला 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 जितका साध राहा. कधीही आमच्या गुरुवर्य बोधे बाबांनी इस्त्रीचं शर्ट घातलं नाही आणि आम्ही ड्राय क्लीन शिवाय घालत नाहीत. विठ्ठला विठ्ठला जेवढा त्याग मोठा तेवढा साधू मोठा, जेवढा आश्रम मोठा तेवढा साधू मोठा नाही, जेवढा त्याग मोठा तेवढा साधू मोठा. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्यजियला, अवघा भोग त्यजियला, अवघा भोग त्यजियला. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्यजिला, अवघा भोग त्यजिला, अवघा भोग त्यजिला. देवासाठी अवघा भोग त्यजिला. संतांना संत आणि संपत्ती संयुक्तिक नाही. संत आणि संपत्ती शोभत नाही. संतांकडे संपत्ती दिसत नाही. आपण एखाद्याकडे संपत्ती आहे हे कसं समजायचं? तर त्याच्याकडे काही दिसलं तर समजायचं याच्याकडे संपत्ती आहे. 10-15 एकर वावर, 2-4 एफड्या, काय असतील 4-5 गाड्या. पण तुकोबारायांकडे संपत्ती दिसतही नाही. कशावरून? त्यांच्याच प्रमाणावर. महाराज अहो तुमची संपत्ती काय? महाराज सांगतात आम्ही कसे आहोत? विशेषण वापरून सांगितलं, आम्ही सदैव सुडक. जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती बिके, कुत्रे घर राखीती. आम्ही सदैव सुडके. याच्यातलं हे जे सदैव विशेषण आहे ना, हे फार महत्वाचं. आम्ही सिजनेबल सुडके असं म्हटलं नाही. आम्ही चातुर्मासा पुरते सुडके असंही म्हटलं नाही. आम्ही वारी पुरते सुडके असंही म्हटलं नाही. आम्ही सदैव सुडके. आणि महाराज सांगतात, जवळी येता चोर धाके. त्या चोरालाच भीती वाटायची, चोरालाच भीती वाटायची. आता साधूची काय कल्पना असते? प्रसंगाचा घडला, तुकोबारायांना चोर भेटले आणि महाराजांना सांगितलं चला पुढं चोरी करायला. आता हे चोर साधूला कुठं नेतील काही गॅरंटी? साधूशी नकळे दुर्जनाची बुद्धी. या साधू तुकोबाराय गेले त्यांच्यासोबत आणि तुकोबारायांना त्यांनी पूर्वीच्या काळात त्या माड्या असायच्या, कसं तरी तुकोबारायांना त्यांनी माडीवरून आतमध्ये त्या घरामध्ये पोहोचवलं आणि तुकोबारायांना सांगितलं, महाराज जे जे वजनदार असेल ना ते खाली टाक. आता तुमच्या आमच्या दृष्टीने वजनदार काय हो उद्धव बाबा? अंगठी, लॅकेट हे आपल्या दृष्टीने वजनदार. जे जे वजनदार असेल ते खाली टाका.
तुकोबारायांना पहिला दिसला काय? पाटा. पाटा कळला असं? पूर्वीच्या काळात तो दगडाचा असायचा, त्याच्यावरती ठेसा वगैरे सगळ्या गोष्टी कुटण्याच्या केल्या जायच्या, त्याला पाटा म्हणायचे. पाटा वरवंटा. तुकोबारायांनी पाटा घेतला. तुकोबाराय म्हणले अहो उचलत नाही, उचलत नाही. चोर म्हणले याचा अर्थ नक्कीच लईच वजनदार गोष्ट. अहो तुकोबाराय उचलत नसली तरी प्रयत्न करा, प्रयत्न. तुकोबाराय म्हणले अहो प्रयत्न करून पण उचलत नाही. चोर तर म्हणले लईच भारी वस्तू दिसते काहीतरी. तुकोबाराय अहो उचलत नसली तरी कशी तरी उचला आणि एकदा टाका. तुकोबारायांनी उचलला पाटान, खाली टाकला, चोराने डोक्याला हात लावला. ते म्हणले अहो तुकोबाराय याला वजनदार म्हणत नसतेत. विठ्ठला विठ्ठला. साधूची कल्पना काय असणार? नवे नवे साधू कशाला म्हणतात? जे दरिद्री अवस्थेला भाग्य मानतात त्याला साधू म्हणतात. तुकोबाराय म्हणतात आमचे सोयरे कोणते आहेत? जे निकिंचन अवस्थेला भाग्य मानतात ते आमचे सोयरे. आम्हा सोयरे हरिजन ज्यांनी भाग्य निकिंचन, जे निष्कांचनतेला भाग्य मानतात, तुकोबाराय त्यांना सोयरे म्हणतात. आता आपण कशाला भाग्य मानतो? आपण सर्व संपत्तीला भाग्य मानणारी मंडळी. पण तुकोबाराय निकिंचनतेला भाग्य मानतात, निकिंचनतेला. म्हणून संत आणि संपत्ती संयुक्तिक नाही. संतांना संपत्ती शोभत नाही, संतांकडे संपत्ती दिसत नाही. आणि चौथा मुद्दा, संतांनी संपत्तीचं प्रदर्शन करणं बरोबर नाही. विठ्ठला विठ्ठला. संतांकडे संपत्ती दिसतही नाही ना, दिसतही नाही. जवळी येता चोर धाके, जाऊ पुढे ती भिके. महाराज सांगतात कुत्रे घर राखीती. नवे नवे धन कन घरो घरी, धन कन घरो पोट भरे भिकेवरी, पोट भरे भिकेवरी, पोट भरे भिकेवरी, पोट भरे भिकेवरी. आ जतन ते करी, जतन ते करी. जतन हे करे, जतन हे करे. कोण गुरे वासरे, कोण गुरे वासरे, कोण गुरे वासरे. कोण गुरे वासरे. नांदनु कायची सांगा, नांदनु कायची सांगा, नांदनु कायची सांगा, नांदनु कायची सांगा. नांदणूक आईशी सांगा, नांदणूक आईशी सांगा, नांदणूक आईशी सांगा, नांदणूक आईशी सांगा. धनकान घरो घरी, धनकान घरो घरी. पोट भरे भिकेवरी, पोट भरे भिकेवरी. जतन ती करी कोण गुरे वासरे, कोण गुरे वासरे. जतन कोण गुरे वासरे, वासरे. धन कन घरोघरी, पोट भरे भिकेवरी. जतनती करी कोण गुरे वासरे. संतांकडे संपत्ती दिसत नाही. आणि राहता राहिला चौथा मुद्दा, संतांनी संपत्तीचं प्रदर्शन करणं बरोबर नाही. संपत्तीचं प्रदर्शन कुणी करायचं असतं? कुणी करायचं असतं तर इलेक्शनच्या अगोदर नेते लोकांना
लोकांनी संपत्ती जाहीर करायची असते, संतांनी संपत्ती स्वतःची जाहीर करायची नसते. पण आज मात्र तुकाराम महाराज संपत्ती जाहीर करतात. बरोबर नाही. संतांनी संपत्तीचं प्रदर्शन करणं चुकीचं आहे, तरीही जाहीर का करतात? त्याचं एकच कारण आहे, कोणीतरी विचारलंय म्हणून सांगतात. विठ्ठला विठ्ठला कुणीतरी तुकोबारायांना विचारणारा भेटलाय. बालेराव गुरुजी म्हणून सांगतात का, शास्त्राचा असा नियम आहे, विचारल्याशिवाय सांगू नये. ना पृष्ठक कश्यचित ब्रूयात नचान्यायेन पृच्छतः जानन्न विहि मेधावी जडवल लोकाच. विचारल्याशिवाय सांगू. आणि या महाराष्ट्रात ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांचा, नाथ महाराजांचा अपमान का झाला? त्यांनी न विचारता तत्वज्ञान सांगितलं म्हणून त्यांचा अपमान झाला. विचारल्याशिवाय सांगू नये हा नियम आहे. आणि महाराजांना आज कुणीतरी त्यांची संपत्ती विचारली म्हणून महाराज सांगतात. कशावरून? भोगाची या परी काय सांगो. या चरणातला काय सांगो हा शब्द फार महत्वाचा. काय सांगो असं म्हणतात, याचा अर्थ कुणीतरी विचारलंय, महाराज अहो तुमची संपत्ती कशी आहे? महाराज सांगतात, अशी अशी आमची संपत्ती आहे. अहो अशी म्हणजे कशी? महाराज सांगतात, अशी अशी आमची संपत्ती आहे. अहो अशी म्हणजे कशी? महाराज सांगतात, अशी अशी आमची संपत्ती आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात. ऐसिया संपत्ती आम्हा संसारी, 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 भोगाची या परी काय सांगो, भोगाची या परी काय सांगो, काम तो कामना भोगित से देवा, काम तो कामना भोगित से देवा, भोगाची ये पारी काय सांगो, भोगाची ये पारी काय सांगो, कामना भोगित से देवा, काम ते कामना भोगित से देवा, ऐसिया संपत्ती आम्हा संसारी, ऐसिया संपत्ती आम्हा संसारी, ऐसिया संपत्ती आम्हा संसारी, ऐसिया संपत्ती आम्हा संसारी, भोगाची या परी काय सांगो, भोगाची या परी काय सांगो, भोगाची या परी काय सांगो, काम तो कामना भोगित से देवा, काम तो कामना भोगित से देवा, भोगाची ये परी भोगाची या परी काय सांगो, भोगाची या परी काय काम तो कामना भोगित से देवा,
म्हणून महाराज आज आपली संपत्ती सांगतात. भोगाची या परी काय सांगू, म्हणजे आमच्या संपत्तीच्या द्वारा प्राप्त होणारा भोग आणि त्या भोगाचे प्रकार मी काय सांगू. आदरणीय परमपूज्य गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर सांगत असतात, काही वेळेला भोगावरून संपत्तीचं अनुमान करावं लागतं आणि काही वेळेला संपत्तीवरून भोगाचा अनुमान करावं लागतं. विठ्ठला विठ्ठला त्यालाच अन्वयाने आणि व्यतिरेकाने असंही म्हटल्या जातं. भोगाची या परी काय सांगू, वास्तवात तुकोबरायांनी भोगाचं माध्यम वापरणं हे अत्यंत चुकीचं आहे. का, संपूर्ण जीवन ज्या तुकोबरायांचं त्यागमय आहे त्या तुकोबरायांनी आज भोगाची या परी काय सांगू हे म्हणणं शोभत नाही. त्याचा विचार आपण नंतर करू. पण महाराज आपल्या जीवनातील संपत्ती सांगतात. महाराज कशी संपत्ती आहे तुमची, महाराज सांगतात अशी अशी आमची संपत्ती आहे. अहो अशी म्हणजे कशी, महाराज सांगतात अशी अशी आमची संपत्ती आहे. का, ऐशेनी कैशेला प्रश्न विचारला की त्याचं उत्तर तैसे हे येत असतं. व्याकरणाचे आचार्य पुढे बसलेले आहेत. ऐशेनी कैसेला प्रश्न विचारला की त्याचं उत्तर तैसे येत असतं, बरोबर ना. म्हणून महाराज सांगतात ऐशिया संपत्ती आम्हा संसार, आमची अशी अशी संपत्ती आहे. ठीक आहे महाराज तुमची संपत्ती, पण तुमच्याकडे संपत्ती दिसत नाही. तरीही तुम्ही आज नेमकी संपत्ती सांगता ती कोणती, तर याचा अर्थ तुकोबाराय सांगतात ती संपत्ती काहीतरी नक्कीच वेगळी असली पाहिजे. तर संपत्तीचे काही प्रकार करावे लागतात. एक म्हणजे पुण्य संपत्ती, दुसरी म्हणजे द्रव्य संपत्ती आणि तिसरी म्हणजे ज्ञान संपत्ती. विठ्ठला 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 महाराज सांगतात पुण्य संपत्ती, पुण्य ही सुद्धा संपत्ती आहे. पण महाराज सांगतात पुण्य संपत्ती ही सुद्धा खरी नाही. का, एकदा पुण्य संपलं ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षिणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. तुका म्हणे जाती पुण्य क्षय अधोगती. महाराज सांगतात पुण्य संपत्ती ही सुद्धा खरी नाही. महाराज सांगतात द्रव्य संपत्ती, द्रव्य संपत्ती, तुम्ही आम्ही सर्व द्रव्याला धनाला संपत्ती मानणारी मंडळी आहोत. महाराज सांगतात ही सुद्धा संपत्ती खरी नाही. का, अरे ही द्रव्य संपत्ती रोकड कॅश धन असं आहे, ती म्हणजे झाडाची सावली आहे. तिच्यावरती फार विश्वास ठेवू नका. या धनाचा नधरी विश्वास जैसी तरुवर छाया. नवे नवे महाराज सांगतात तुका म्हणे धन भाग्य शाश्वत जा. आणि कीर्तनामध्ये धनाचा निषेध करणं सोपं, आणि कीर्तन झाल्यानंतर त्याची अनुभूती येणं वेगळं. विठ्ठला विठ्ठला पुण्य संपत्ती, द्रव्य संपत्ती आणि ज्ञान संपत्ती. संतांचं ज्ञान ही संतांची संपत्ती. आम्हा घरी धना शब्दांची चरणे, शब्दांची चरणे. आम्हा घरी धना शब्दांची चरणे, शब्दांची आम्हा घरी धना शब्दांची चरणे, शब्दांची
शब्दाची शस्त्रे यत्ने करो शब्दाची शस्त्रे यत्ने करो तुका म्हणे पहा शब्दाची हा देव शब्दाची गौरव पूजा करो शब्दाची गौरव पूजा करो शब्दाची आमूचा जीवाचे जीव शब्दाची आमूचा जीवाचे पुण्य संपत्ती द्रव्य संपत्ती आणि ज्ञान संपत्ती ऐशी या संपत्ती आम्हा संसारी ऐशिया संपत्ती आम्हा संसारी ऐशिया संपत्ती आम्हा संसारी ऐशिया संपत्ती आम्हा संसारी हो गाजिया परी काय सांगू गाजिया परी काय सांगू गाजिया परी काय सांगू महाराज सांगतात अशी 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 आमची संपत्ती आहे. महाराज कशी संपत्ती आहे तुमची? महाराज सांगतात अशी 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 आमची संपत्ती आहे. अहो ठीक आहे, पण नेमकी तुमची संपत्ती कशी आहे? काय झालं, सर्वच कीर्तनकारांनी मुख्यतः संप्रदायातल्या संतांची गरिबीच सांगण्याचं काम समाजाला केले. वारंवार ज्ञानोबारायांच्या जीवनातले तेच प्रसंग सांगितले जातात. काय, त्यांना मधुकरी मिळाली नाही, त्यांच्या झोळीत शेण टाकलं, गावात राहू दिलं नाही. तुकोबारायांच्या बाबतीत एवढं सांगितलं जातं, पत्नी मेली, मुलगा मेला, अन्न खायला मिळालं नाही. संतांची गरिबी सांगितल्या जाते, संतांची श्रीमंती सांगितल्या जात नाही. आता संतांची गरिबी सांगून हे श्रीमंत झाले तो विषय स्वतंत्र, त्याची चर्चा आपल्याला करायची नाही. पण संतांची श्रीमंती किती आहे तर ती शब्दात मोजता येणार नाही, एवढी संतांची श्रीमंती आहे. विठ्ठला संतांची संपत्ती सामान्य नाही. ज्ञान ज्या तुकोबारायांचा अभंग घेतलाय ना, ते तुकाराम महाराज सामान्य नव्हते. प्रल्हाद महाराज, ते तुकाराम महाराज राजे होते, राजे होते. ज्यांच्या सोहळ्यात आपण चालत आलो ना, तेही सामान्य नव्हते, ते पण राजे होते. पैठणचे नाथ महाराज पण राजे होते, पण कधीही संत राजे आहेत असं सांगण्यात आलं नाही, संतांची गरिबी सांगण्यात आली. तुकोबाराय म्हणजे काही सामान्य होते का? सामान्य होते. अरे तुकाराम महाराज राजे होते. महाराजांची संपत्ती महाराज स्वतः सांगतात. तुकोबाराय तुमची संपत्ती सांग. महाराज सांगतात, अरे आम्ही तुम्हाला वर वर दृष्ट्या सुडके दिसत असलो, वर वर दृष्ट्या आमची भाकर खाण्याची सोय दिसत नसली, तरीही एवढं पाहून आम्हाला सामान्य समजण्याची चूक करू नका. आम्ही कसे आहोत? एक अभंगच आहे जो तुकोबाराय आपल्या जीवनातील संपत्ती त्या अभंगात सांगतात. फार गोड अभंग आहे तुकोबारायांचा. एवढा अभंग तुम्ही घरी गेल्यावर पाठ करा. करणार नाही, पण आमचं सांगणं काम आहे. फार गोड अभंग आहे तुकोबारायांचा. महाराज सांगतात, आमच्या घरी काय आहे माहितीये का तुम्हाला? धन कन घरोघरी एवढं पाहिलं तुम्ही. आता संपत्ती आहे का आमची? आमच्या घरी काय आहे? अरे आमच्या घरी रिद्धी कामाला आहे, आमच्या घरी सिद्धी कामाला आहे. नवे नव्हे, आमच्या घरी कामधेनू कामाला आहे. रिद्धी सिद्धी दासी कामधेनू घरी. पण महाराज सांगतात, काय करू? परी नाही भाकरी भक्षावया.
महाराज अहो तुमची सोय कशी आहे, एशी आहे का? महाराज सांगतात लोडे बालिस्ते पलंग सुपती परी नाही लंगोटी नेसावय. महाराज अहो तुम्ही राहता कुठं? महाराज सांगतात राहता कुठं? अरे आमच्या राहण्याचं ठिकाण वैकुंठ आहे. तुम्ही जर आम्हाला विचाराल तुमच्या राहण्याचं ठिकाण काय, तर आमच्या राहण्याचं ठिकाण वैकुंठ आहे. पुसाल तरी आम्हा वैकुंठीचा वास परी नाही राहावयास घरकुट. आणि महाराज तुमचं वैभव काय? तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे, तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे, राजे त्रैलोक्याचे, म्हणे आम्ही राजे त्रैलोकीचे, परी नाही कोणाचे उणे पुरे, परी नाही कोणाचे उणे पुरे, परी नाही कोणाचे उणे पुरे. तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोकीचे, म्हणे आम्ही राजे त्रैलोकीचे, तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोकीचे, आम्ही राजे त्रैलोकीचे, परी नाही कोणाचे उणे पुरे, परी नाही कोणाचे उणे पुरे, परी नाही कोणाचे उणे पुरे. तुका म्हणे आम्ही, भाषा फार जबाबदारीची वापरली. तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे, परी नाही कोणाचे उणे पुरे, ऐशिया संपत्ती आम्हा संसारी. ऐशिया संपत्ती आम्हा संसारी, ऐशिया संपत्ती आम्हा संसारी, ऐशिया संपत्ती आम्हा संसारी. भोगाची या परी काय सांगू, भोगाची या परी काय सांगू, भोगाची या परी काय सांगू. हो, महाराज सांगतात अशी अशी आमची संपत्ती आहे. नवे नव्हे ज्ञानेश्वर महाराज पण सामान्य नव्हते बरं. ज्ञानेश्वर महाराज पण राजा होते. ज्ञानी यांचा गुरु राजा महाराज. ज्ञानी यांचा राजा नाही बर का. ज्ञानात राजा नसतो, ज्ञानात गुरु असतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ज्ञानी यांचा राजा नाही, ज्ञानी यांचा गुरु. बरोबर ना गुरुजी? ज्ञानांमध्ये गुरु असतो. आणि महारावांचे राजे इथे ज्ञानोबरायांचं मांडलिकत्व सिद्ध होत. तू ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती, तू तव ज्ञानाचीच मूर्ती. हो, ज्ञानोबरायांच्या रथावरती काय वाक्य लिहिले? कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती. आणि कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती कोणाला म्हणतात? ज्ञान चक्रवर्ती. राजांचे पण प्रकार आहेत ना, सम्राट, चक्रवर्ती, राजांचे पण प्रकार आहेत. ज्ञानोबाराय म्हणजे काही सामान्य नाहीत. ज्ञानोबाराय म्हणजे ज्ञान चक्रवर्ती आहेत. ज्ञान चक्रवर्ती कोणाला म्हणतात? तर ज्ञान चक्रिणः यस्मिन् यत्र भ्रमयन्ते वर्तन्ते इति ज्ञान चक्रवर्ती. म्हणजे ज्ञान नावाचं चक्र हे ज्याच्या आधाराने फिरतं त्याला ज्ञान चक्रवर्ती म्हणतात. षष्ठी तत्पुरुषाच्या भाषेत सांगायचं म्हणजे ज्ञान नावाचं चक्र हे ज्याच्या मध्ये राहतं त्याला ज्ञान चक्रवर्ती म्हणतात. ऐशिया संपत्ती आम्हा संसारी, ऐशिया संपत्ती आम्हा संसारी, ऐशिया संपत्ती आम्हा संसारी, या संपत्ती आम्हा संसारी. भोगाची या परी काय सांगू, भोगाची या परी काय सांगू, भोगाची या परी काय सांगू. ऐशिया संपत्ती आम्हा संसारी, भोगाची या परी काय सांगू, भोगाची या परी काय सांगू. ऐशिया संपत्ती आम्हा संसारी, भोगाची या परी काय सांगू, भोगाची या परी काय सांगू. ज्ञानेश्वर महाराज राजे, तुकाराम आणि सामान्य राजे नाही. ज्ञानोबारायांना राजा कोण म्हणतं हे पण महत्वाचं आहे. ज्ञानी यांचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हाय.
तुम्हा ऐसे तुम्हा ज्ञान देऊ म्हणजे तितक्याच उंचीचे तुकोबार आहे, तितक्याच उंचीच्या ज्ञानोबारायांचं वर्णन हे राजा म्हणून करतात. हे पण फार महत्वाचं. कोण कुणाचं वर्णन करतंय यावरून सुद्धा त्या वर्णनाला किंमत किती द्यायची हे ठरल्या जात. महाराज सांगतात संत हे श्रीमंत आहेत आणि ही संतांची संपत्ती आहेत. नाथ महाराज सुद्धा राजा, सकल संतान माझी राजा, स्वामी एकनाथ माझा. संत हे राजे आहेत, संत हे संपत्तीवान आहेत. नवे तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांची संपत्ती काय सांगायची आपण? एकाच वाक्यात जर तुकाराम महाराजांची संपत्ती सांगायची ठरली तर तुकाराम महाराजांच्या एका अभंगावर, बर का, भागवत महाराज तुकोबरायांच्या एका अभंगावर कीर्तन करून कीर्तनकार करोडपती होतील एवढे महाराज श्रीमंत होते. नाही कळलं तुम्हाला? जेवल्याशिवाय जाऊ नका. विठ्ठला विठ्ठला तुकोबरायांच्या एका अभंगावर, कळसकर महाराज तुकोबरायांच्या एका अभंगावर कीर्तन करून कीर्तनकार करोडपती होतील एवढे महाराज श्रीमंत. नाही तर आमचा काय फार अभ्यास असतो काय? तेच आळंदीमध्ये, तेच पंढरपुरात, तेच फळ्याला कंसात अभंग बदलून विठ्ठला 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 अशी अशी आमची संपत्ती. हे संत सुद्धा संप्रदायाची संपत्ती आहेत. संप्रदायातले ग्रंथ सुद्धा संप्रदायाची संपत्ती आहेत. ज्ञानेश्वर महाराज संप्रदायाची संपत्ती आहेत. तुकाराम महाराज संप्रदायाची संपत्ती आहेत. नाथ महाराज संप्रदायाची संपत्ती आहेत. निळोबाराय संप्रदायाची संपत्ती आहेत. जोग महाराज संप्रदायाची संपत्ती आहेत. बंकट स्वामी महाराज संप्रदायाची संपत्ती आहेत. मामासाहेब संप्रदायाची संपत्ती आहेत. मारुतीबुवा गुरव ही संप्रदायाची संपत्ती आहेत. मोतीराम महाराज संप्रदायाची संपत्ती आहेत. मारुती महाराज दस्तापूरकर ही संप्रदायाची संपत्ती आहेत. रंगनाथ गुरुजी परभणीकर ही संप्रदायाची संपत्ती आहे. शंकर महाराज कंधारकरी संप्रदायाची संपत्ती, भगवान भाऊ येडशीकरी संप्रदायाची संपत्ती, रामकृष्ण भाऊ येडशीकरी संप्रदायाची संपत्ती, मामासाहेब मारतळेकर ही संप्रदायाची संपत्ती, कोणजी बापू डिग्रसकर ही संप्रदायाची संपत्ती. विठ्ठला विठ्ठला ठरलं तर मृदंग हा संप्रदायाची संपत्ती आहे. टाळ हा संप्रदायाची संपत्ती आहे. आणि भजन हे सुद्धा वारकरी संप्रदायाची संपत्ती. मृदंग हा सुद्धा संप्रदायाची संपत्ती आहे. मृदंग वाजवत असताना सुद्धा, तो ठेवत असताना सुद्धा कीर्तन झाल्यावरती कणिक काढून पद्धतशीर ठेवला पाहिजे. आणि वाजवत असताना सुद्धा कधी उघडा नाही वाजवला पाहिजे, गवसणी टाकून वाजवला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला टाळ हा पण संप्रदायाची संपत्ती आहे ना. कीर्तन झालं, ज्ञानदेव देव तुकाराम व्हायच्याच आधी ठोला निघाली. जस काय पुढं भारत रत्न नाही, अजिबात नाही. ज्ञानदेव तुकाराम झाल्याशिवाय, शेवटचं पुंडलिक वर्धा झाल्याशिवाय टाळ बांधायचा नाही. बांधल्यावर कुठेही फेकायचा नाही. संपत्ती संपत्ती. आम्हा विठ्ठल जीवन. पुढं काय टाळ चिपळी. आणि मग कसं चाललंय आपलं? विठ्ठला 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 ही संप्रदायाची संपत्ती आहे. या संपत्ती आम्हा संसारी. महाराज ठीक आहे, तुमची संपत्ती आहे, पण त्या संपत्तीच्या द्वारा प्राप्त होणारा भोग, महाराज सांगतात भोगाची या परी काय सांगू, किती म्हणून प्रकार त्या भोगाचे सांगू. ऐशी या संपत्ती. आणि अभंगातला आणखीन एक फार महत्वाचा शब्द आम्हा. तुकोबाराय स्वाभिमानाची भाषा वापरतात. तुकोबाराय जगाला बोलत असताना भाषा वेगळी आहे, संतांना बोलत असताना भाषा वेगळी आहे, देवाला बोलत असताना भाषा वेगळी आहे. देवाला बोलत असताना डायरेक्ट एकेरी शब्दाचा प्रयोग आहे. देवा तू आमुचा कृपा, अनाथा जीवाचा
तू काज कैवार. देवाला बोलत असताना डायरेक्ट संतांना बोलत असताना मर्यादेची भाषा. आता तुम्ही कृपावंत, तुम्ही संकालिक संत, तुम्ही संत मायबाप कृपावंत, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही संती कृपा केली, तुम्ही संत जन माझे ऐका हो वचन, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. संतांना बोलत असताना मर्यादेची भाषा, पण जगाला बोलत असताना आम्हा विठ्ठला विठ्ठला भला भला आम्हा हा शब्द स्वाभिमान वाचक आहे. महाराज सांगता ऐशिया संपत्ती आम्हा संसारी, भोगाची परी काय सांगू विडोबार कुमारी. जय जय ढोबार कुमारी, जय जय ढोबार कुमारी, जय जय ढोबार कुमारी. ढोबार कुमारी, ढोबार कुमारी, ढोबार कुमारी. कुंडली कवरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ढोबार कुमारी, ढोबार कुमारी, ढोबार कुमारी, ढोबार कुमारी. जय जय ढोबार कुमारी, ढोबार कुमारी, ढोबार कुमारी, ढोबार कुमारी. माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. असो यथामती यथावकाश मला जशी जमेल तशी वेळी वाकडी सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, पांडुरंग परमात्मा, सद्गुरु जोग महाराज, आपण सर्व मायबाप श्रोते, सर्व आदरणीय महाराज मंडळी, सर्व पंगतदाते, देणगीदाते, हस्ते परस्ते, सर्व सहकार्य करणारी भाविक मंडळी, सर्वांच्या चरणाला वंदन करून झालेली सेवा समर्पित करायची. एक चरण सोडलं आणि 3 चरण सोडली. असो, एक चरण सोडलं आणि 3 चरण सोडले. असो, यथामती यथावकाश मला जसं जमेल तसं बोलण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करायची. आणि हे श्री संत मोतीराम महाराज फळा संस्थांचं अत्यंत सुंदररित्या काम चाललेलं आहे. आणि अगदी एखाद्या राजाचा जसा राजवाडा असावा तसं हे मोतीराम महाराजांचं वैभव दिवसेंदिवस वाढत आहे, निर्माण होत आहे. फक्त भाविकांची जबाबदारी आहे. आता हे लाईव्ह असल्यामुळं थोडंसं बोलायला अडचण येते, नाही तर मागच्या वेळेला मी चांगल्या शब्दात सांगितलं होतं हो की आपण सर्वांनी सांभाळणं हे आपलं कर्तव्य. अगदी कीर्तन चालू झालं की हे कपडे काढले पाहिजे हो, आपले आपले गुंडाळून बॅगेत ठेवले पाहिजे. नवे नवे एखाद्या वेळेला संडासमध्ये घाण असली तर ती आपण स्वच्छ केली पाहिजे. बाथरूममध्ये शॅम्पूच्या पुड्या आपण आपल्या उचलून कचरा कुंडीत टाकल्या पाहिजे. आता हे सांगायची वेळ तुम्हाला आली. मला वाटते बहुतेक तुम्ही तुमचे नावं लिहून द्या, शासनाकडे देऊन तुम्हाला भारतरत्न द्यायला सांगावं लागतंय. आता दुसरं काहीच कारण नाही. एवढं मोठं वैभव निर्माण झालंय, ते सांभाळण्याची मात्र आपली जबाबदारी. तुम्हाला माहिती नसेल, तुम्ही पैसे देऊन मोकळे झाला, पण या प्रत्येक गोष्टीसाठी खडानं खडा आणण्यासाठी, नवे नवे इथला गज न गज रोवण्यासाठी किती कष्ट झालेत हे आमच्या मंचकरावांना, मारुती गुरुजींना, शेवटे सरांना विचारा. अहो सामान्य नाही. स्वतःच्या प्रपंचाचा त्याग करून या मंडळींनी हे सगळं आपल्या मोतीराम महाराजांचं कार्य हे दिवसेंदिवस कसं चांगलं होईल याच्यामध्ये या लोकांचा सिंहाचा वाटा आहे. आणि आपणही आपली जबाबदारी अत्यंत, अगदी हे संस्थान म्हणजे प्रातस्मरणीय वैकुंठवासी विठ्ठल महाराज घुले सांगायचे, बुवा लोकाच्या धर्मशाळेत राहतो ना, लोकाची धर्मशाळा म्हणून वापरायची नाही, ती आपलं घर म्हणून जर वापरली तर ती कधीच घाण होणार नाही. हे त्यांचं वाक्य, कधीच घाण होणार नाही हे त्यांचं वाक्य. म्हणून आपण आपल्या घरी बसा खाली, आपण आपल्या किती वेळा फडाचं कीर्तन आहे, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.
म्हणून आपण आपलं घर जसं ठेवतो ना स्वच्छ, अगदी असा फरशीवरून अंगठा जर आपण जर घासला तर कदाचित फरशीचा रंग लागेल, पण घाण आपल्या अंगठ्याला लागणार नाही. इतकी घरची फरशी स्वच्छ ठेवतो तितकी आपल्या फडाची पण फरशी स्वच्छ राहिली पाहिजे. याची प्रत्येकाने जबाबदारी घेतली पाहिजे. आंघोळ झाली बाथरूम मध्ये, अरे आपण कचरा केलेला नसू द्या, दुसऱ्याने केलेला असू द्या, उचलायला काय अडचण आहे तुम्हाला. तुम्ही मोतीराम महाराजांच्या फळा संस्थानला जरी कचरा उचलला तरी तुमच्या प्रपंचात कचरा होणार नाही, एवढं वाक्य ध्यानात ठेवा. आणि तुम्ही जर काही इथे कचरा केला, तुमचा तिकडं जाऊन निचराच, कचरा नाही निचरा डायरेक्ट. इथे कचरा करायचा नाही. असो, झालेली सेवा माऊलींच्या चरणी, मोतीराम महाराजांच्या चरणी अर्पण. वाणीला विराम. सर्वांनी हात वरती करा. 2 मिनिटं मोतीराम महाराजांचं भजन करायचं. सगळे सगळे सगळे. श्री मोतीराम जय मोतीराम, श्री मोतीराम